नमस्कार. सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत. मी रेखा. मैत्री शाळेतील बाकांवरची आठवणींच्या नात्यांची. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या कामशेत येथील पंडित नेहरू विद्यालयाच्या सन 2004 या वर्षातील इयत्ता 10वीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा रविवारी दिनांक 19 जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी शिक्षक, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य B.A. बसे सर होते. तब्बल 21 वर्षांनंतर विद्यार्थी आणि शिक्षक एकत्र आल्याने शालेय जीवनातील आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला. यावेळी पंडित नेहरू विद्यालयाच्या प्राचार्य साबळे मॅडम, सेवानिवृत्त प्राचार्य B.D. कडाळे, B.M. दैतुले सर, P.M. माळी सर, मिलिंद शेलार सर, जाधव मॅडम, वाघ मॅडम, फुलपगारे मॅडम आदी मान्यवर यावेळेस उपस्थित होते. बसे सरांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. साबळे मॅडम यांनी सद्यस्थिती, पालक आणि मुले या विषयावर चांगले मार्गदर्शन केले. दैतुले सर यांचेही मार्गदर्शनपर भाषण झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर गायके व स्मिता रोडे यांनी केले. या स्नेहसंमेलन सोहळ्याच्या निमित्ताने अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात गप्पा गोष्टी रंगल्या. शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देताना अनेक जण भावूक झाले होते. या प्रसंगी माजी विद्यार्थी योगेश चोपडे, शीतल फाटक, सूरज वाळके, उद्योजक युवराज शिंदे यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. स्नेह मेळावा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी परिश्रम घेतले. शीतल फाटक, जाधव यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे खास आकर्षण प्राध्यापक ज्ञानेश्वर गायके यांनी जुन्या शालेय इमारतीची चित्तवेधक हुबेहूब रांगोळी रेखाटून जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा दिला. सांगता समारंभास विलास भेगडे सर, सतर्क महाराष्ट्र या न्यूज चॅनलच्या संपादिका रेखा भेगडे यावेळेस उपस्थित होत्या. पंडित नेहरू विद्यालय 2004 SSC बॅचच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी अतिशय नियोजनबद्ध स्नेह मेळावा आयोजित केला. त्या निमंत्रणाचा स्वीकार करून मी येण्याचा निर्णय घेतला. सकाळी येणं मला शक्य नव्हतं. त्या संदर्भात मी युवराजशी बोललो होतो. मला या गोष्टीचा आनंद होतोय की कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करत असताना प्रामाणिकपणे काम केलं की त्याची पावती चांगली मिळते. आज माझे जे विद्यार्थी आहेत ते शैक्षणिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात, त्याचप्रमाणे धार्मिक क्षेत्रामध्ये, वकील क्षेत्रामध्ये, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मोठमोठ्या पदावरती आहेत आणि शासकीय पदावरती सुद्धा विविध क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या पदावरती आहेत. त्याचा मोठा मला रास्त अभिमान वाटतो. माझ्या अनेक विद्यार्थिनी आदर्श गृहिणी आहेत. अनेक विद्यार्थी माझे राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी चांगलं नाव कमावलेलं आहे. ग्रामपंचायत सदस्य असेल, सरपंच असेल, उपसरपंच असेल, पंचायत समिती सदस्य असतील, क्षेत्रामध्ये प्रामाणिकपणे काम केलं. विद्यार्थ्यांनी शिस्त पाळली पाहिजे या मताचा मी होतो. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना आता नक्की झाला असेल असं मला वाटतं. आज माझे सगळे जे तुम्ही विद्यार्थी आहेत 35-36 वयोगटातील आहात. तुमची मुलं 5-6 वर्षाची म्हणजे आमचे नातवंड आहेत. ते आमचे नातवंड आहेत. त्यांचे चांगले संस्कार करा, त्यांना मोठं घडवा. आयुष्याच्या पाठीवरची सुंदर अक्षर दैवाने पोसून टाकले म्हणून पाठी फोडून टाकायची नसते. प्रयत्नाने पुन्हा नवी बाराखडी काढायची असते. हा मूलमंत्र जपा, तुम्हाला यश नक्कीच मिळेल. मला एका गोष्टीचा आनंद होतोय. मला या ठिकाणी येऊन आपल्याशी हितगुज करण्याची संधी मिळाली आणि विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मी भाऊ कुठेतरी विद्यार्थी घडवण्यामध्ये यश मला मिळालं असं मी समजतो. आज रविवार दिनांक 19 जानेवारी, तब्बल 21 वर्षानंतर 2004 या 10वीच्या बॅचचा आजचा हा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित होत आहे. तरी सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्ताने 21 वर्षानंतर शाळेचे तत्कालीन प्राचार्य
माननीय बसे सर या कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाला त्यांच्या समवेत अनेक शिक्षक वृंद देखील उपस्थित होता. त्याच्यामध्ये कडाळे सर, वाडिले मॅडम, शाळेच्या प्राचार्य साबळे मॅडम व इतर शिक्षक या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले. आमचे मराठीचे प्राध्यापक माननीय भेगडे सर हे सुद्धा या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले. आणि असा हा कार्यक्रम जवळजवळ 100 माजी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत अतिशय आनंदात आणि यशस्वीरित्या या ठिकाणी संपन्न झाला आहे. धन्यवाद. हे शक्य करून आपण नेहमी ऐकतो ना की अशक्य हे शक्य झाले. ते कोणामुळे? तर आपल्या सगळ्यांमुळे. पण याचा जो पाया ज्यांनी रोवला ते सगळे आपले जे नियोजक इकडचे जे आता तुम्हाला जे दिसत आहेत, ज्यांनी ह्याच्या काय म्हणतात ही सुरुवात केली, हा विषय गांभीर्याने घेतला आणि त्यामुळे आज कोणालाही विश्वास बसणार नाही. जे आपण सत्यात उतरवलंय, आपण जे एवढे दिवस फक्त बोलत होतो. मला आता ही काही क्षणांपूर्वी जेव्हा आम्ही बसलो होतो जेवायला, तेव्हा असं झालं होतं की अरे आतापर्यंत आम्हाला वाटत होतं हे होणार नाही. आमचं गेल्या आठवड्यातच बोलणं झालं होतं की हे शक्य नाहीये. सूरज बोलतोय ना, चालू आहे ना, बोलू दे. पण आज आपण हे जगलोय. कॅन यू बिलीव्ह इट? वाव, ही फिलिंग किती 20 वर्षानंतर एकत्र येणं, याच्यासारखा दुसरा आनंद सोहळा नाही. आणि हे आपण जगलोय आणि या क्षणाचे आपण साक्षीदार झालोय. याच्यापेक्षा मला वाटतं सार्थक झालं, जीवन साफल्य झालं, काय म्हणतात ना ते हेच. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे. आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा.